आहे प्रणाली। तर आज आपण करणार आहे मकर संक्रांतीसाठी स्पेशल असा हा मेकअप तो लूक। कसा करायचा हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा। तर टाइम न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर चला। तर पहिल्यांदा मी इथे निव्हियाचा मॉइश्चरायझर घेतलेला आहे आणि डॉट डॉट करून आपल्याला पूर्ण फेसला लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने स्प्रेड करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे कलर बारचं इथे प्रायमर घेतलेला आहे आणि ते पण आपल्याला डॉट डॉट करून लावायचं आहे आणि हलक्या हाताने स्प्रेड करून घेतलेला आहे। नंतर मग इथे मी इनसाइडचं कन्सिलर पॅलेट घेतलेला आहे आणि हे खूप छान आहे। त्यामधला मी घेतलेला आहे मीडियम ब्राऊन कन्सिलर घेतलेला आहे आणि माझ्या आईजला आणि अंडर आईजला लावून घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर हे सेट करण्यासाठी मी इथे लॅक्मेची लूज पावडर घेतलेली आहे आणि हे पूर्ण सेट करून घेते। आता इथे मी आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे आणि हे माझं फेवरेट आहे। त्याच्यातला मी आता डार्क ब्राऊन कलर घेतलेला आहे कारण का मला जरा न्यूड शेडमध्ये जायचं आहे, म्हणून मी इथे क्रीज लाईनला ब्राऊन कलर स्प्रेड करून घेतला आहे। त्यानंतर आता इथे मी ब्लॅक साडी वेअर केलेली आहे, त्याच्यासाठी हलकासा ब्लॅक कलर घेऊन मी इथे हलक्या हाताने स्प्रेड करून घेतलेला आहे। तर इथे आपले आय शॅडो झालेले आहेत। त्यानंतर मी परत इथे इनसाइडचं कन्सिलर पॅलेट यूज करते आणि त्याच्यातला माझा शेड आहे डार्क ब्राऊन कलर घेतलेला आहे कारण का ते पिंपल्स आहे तिथे मी इथे लावून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे डॅब डॅब करून लावलेला आहे आणि तेच आता मी तो शेड घेऊन इथे मी माझ्या कपाळावर इथे डार्क जिथे दिसतात स्पॉट्स तिथे मी लावलेला आहे, तुम्ही बघू शकतात आणि मॅच करून घेतलेला आहे। अशा प्रकारे स्प्रेड करून झाल्यानंतर मी इथे जसपची फाउंडेशन एकदम लाईट वेट फाउंडेशन आहे हे आणि इझिली स्प्रेड होतं, हलक्या हाताने आपल्याला इथे लावायचं आहे। तर पहिल्यांदा मी इथे थोडंसं हातावर घेतलं आणि तुम्ही बघू शकता डॉट डॉट करून मी लावत आहे। आपल्याला असंच लावायचं आहे आणि हे इझिली स्प्रेड होतं आणि लाईट वेट आहे। आता इथे ब्लेंडर घेतलेला आहे आणि ब्लेंडरने पण इझिली ते सेट होते, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे मी इथे फाउंडेशन माझं लावून झालेलं आहे। त्यानंतर मग मी इथे तीच लूज पावडर लॅक्मेची लूज पावडर घेतलेली आहे आणि ती पूर्ण फेसला लावून घेतलेली आहे। आपल्याला पूर्ण कानाला मानाला सगळीकडे लावून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे आयब्रो पेन्सिल यूज करते, ब्राऊन शेड आहे, तर इथे आयब्रो मी आधीच केलेले होते। त्यानंतर इथे लायनर म्हणून मी इथे लॅक्मेचं आयलायनर यूज करते, खूप मस्त आहे हे आणि इझिली तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळून जाईल आणि थोडं मॅट फिनिश देतं लावून झाल्यावर, तुम्ही बघू शकता। थोडंसं मला टोक बाहेर काढायचं होतं म्हणून मग मी थोडंसं मोठंच लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे आयशॅडो आयलायनर लावून झाल्यानंतर आता मी जे आयशॅडो पॅलेट होतं त्याच्यातला थोडासा लाईट पिंक कलर घेतलेला आहे ब्लशसाठी, तुम्ही बघू शकता। हलक्या हाताने मी इथे ब्लश पण लावून घेतलेला आहे गालावर आणि नाकावर लावून घेतलेला आहे। त्यानंतर मग मी इथे न्यूड कलरची लिपस्टिक यूज केलेली आहे, थोडीशी ब्राऊन आणि पिंक टाईपमध्ये आहे। तर अशा प्रकारे इथे आपण लिपस्टिक पण आपली लावून झालेली आहे आणि तर आता आपला ऑलमोस्ट मेकअप इथे झालेला आहे। तर आता ज्वेलरी वगैरे घालते, तुम्ही बघू शकता। आता ट्रॅडिशनल म्हटलं तर चंद्रकोर येतेच, म्हणून इथे चंद्रकोर टिकली लावलेला आहे आणि त्यानंतर असे हे इयरिंग्स घातलेले आहे, गोल्डन कलरचे मॅचिंगच असे इयरिंग्स घातलेले आहेत। त्यानंतर इथे मी नेकलेस अवॉइड केला आणि मी इथे हे छोटंसं मंगळसूत्र नाजूकचं मंगळसूत्र इथे घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसते, ते उठून दिसते। आणि त्यानंतर नथ घातली, नथ घालून झाल्यानंतर मग जे बाकी आहे आपले हेअर, तर हेअरसाठी मी इथे जास्त कोणती हेअरस्टाईल नाही करणार आहे, साधी सिंपल आपला आंबाडा असतो तोच मी इथे घालणार आहे आणि कारण का साडीवर आंबाड्याचा सूटच होतो आणि थोडेसे असे बाहेर केस काढून घेतलेले आहे। त्यानंतर मग आपण इथे सिंदूर लावून घेतो, सिंदूर लावून झाल्यानंतर मग मी इथे बँगल्स वेअर केल्या आणि तुम्ही बघू शकता आपलं गोल्डन आणि ब्लॅक असं मॅच केलेलं आहे आणि मोतीचे
आणि तुम्हाला तो कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा माझा मेकअप. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल पण ऑन करून ठेवा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ कधी येईल हे तुम्हाला समजेल. आणि माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबरला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. आणि ही मकर संक्रांती तुमची आनंदात आणि सुखात जाऊ दे अशीच मी प्रार्थना करते. तर चालेल, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.